मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. निरोगी आरोग्याचे 32 नियम. नंबर 1. जर तुमच्या शरीरावर खाज, फोड आणि पिंपल्स असतील तर तुम्ही सकाळी कडुलिंबाची पाने चावून खावी. यामुळे तुमचे रक्त स्वच्छ होईल आणि तुम्ही या सर्व आजारांपासून दूर राहाल. नंबर 2. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावे. तुम्हाला आराम मिळेल. नंबर 3. पोटात सूज येण्याची समस्या असल्यास रिकाम्या पोटी डाळिंब खा. सूज लवकर दूर होईल. नंबर 4. गाजराच्या रसात मध आणि मीठ मिसळून प्यायल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते. नंबर 5. काळी द्राक्ष खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. नंबर 6. जेवणात ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 7. जर तुमच्या शरीरावर कुठे काही लागले असेल तर त्यावर हळदीची पेस्ट लावा. यामुळे तुमचा रक्तस्राव थांबेल आणि जखम लवकर बरी होईल. नंबर 8. केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाहीत आणि असे केल्याने काही दिवसातच केस वाढू लागतील. त्यामुळे तिळाचे तेल जरूर लावावे. नंबर 9. एक सफरचंद खाल्ल्यानंतर त्यावर 1 ग्लास दूध प्यायल्याने तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाही आणि तुम्ही नेहमी तरुण राहाल. नंबर 10. जे लोक रोज भेंडीचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 11. जर तुमचे पोट सतत लठ्ठपणाकडे जात असेल तर साखर, तांदूळ आणि मैदा यापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन कमी करा. नंबर 12. रोजच्या आहारात 1 चमचा चिंचेच्या पानांची चटणी खावी. यामुळे भूक वाढते आणि अन्न लवकर पचते. नंबर 13. जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात पालकाचे सेवन करू नका. नंबर 14. जेव्हाही डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा कोमट तेलाने मसाज करा आणि स्लो संगीत ऐका. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल. नंबर 15. बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. नंबर 16. बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने हाडे आणि हाडांचे जॉईंट्स मजबूत होतात. नंबर 17. थंड पाण्यात लिंबू आणि कांद्याचा रस मिसळून प्यायल्याने कॉलरासारख्या समस्यांवर फायदा होतो. नंबर 18. तुम्हाला अस्वस्थ आणि थकवा वाटत असेल तर डाळिंबाच्या रसात लिंबू मिसळून प्या. नंबर 19. जर तुम्हाला रात्री झोपताना भीतीदायक स्वप्न पडत असतील तर रोज झोपण्यापूर्वी तुमचा बेड नीट स्वच्छ करून झोपा. नंबर 20. रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये. नेहमी 1 ते 2 चपाती खाल एवढे उपाशी राहावे. नंबर 21. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मध मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने यकृताची कमजोरी दूर होते. नंबर 22. रक्त घट्ट होऊ नये म्हणून रोज व्यायाम करावा. नंबर 23. लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना कांद्याचा रस दिल्याने पोटातील जंत दूर होतात. नंबर 24. उकडलेले हरभरे किंवा भाजलेले हरभरे खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि याच्या सेवनाने शारीरिक कमजोरी दूर होते. नंबर 25. मेथीची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मुरूम आणि डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो. नंबर 26. ताप येत असल्यास हिंग पाण्यात चोळून लावल्याने तापापासून आराम मिळेल. नंबर 27. डोक्याला मेहंदी रंग येईपर्यंत लावावी. मेहंदी जास्त वेळ लावू नये, कारण मेहंदी जर जास्त वेळ केसांमध्ये राहिली तर ती केसांमधील ओलावा शोषून घेते. नंबर 28. कोरफड अर्धा कापून दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर 5 मिनिटे मसाज करा आणि सकाळी चेहरा धुवा. जर तुम्ही असे रोज केले तर त्याने डाग दूर होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. नंबर 29. उष्णतेपासून डोकेदुखी होत असल्यास भोपळ्याचा गर काढून कपाळावर लावल्याने डोकेदुखी बरी होते. नंबर 30. थोडासा कमी पिकलेला पेरू मधोमध कापून त्यावर मीठ लावून आगीवर भाजून खाल्ल्याने जुना खोकला बरा होतो. नंबर 31. मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे. याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते. तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोप चांगली येते. नंबर 32. भात खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर नारळाचा गर खा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.